नमस्ते. आपण सांगू शकता कुठल्या शेतात आपण बसलेलो आहोत? सांगतो मी. हे आहे उलगा म्हणजे कुळीत. 2 वर्षापूर्वी त्याच्या शिवारात आपण आता आहोत ना शेतकरी मित्रांनो. फक्त कोंबडा कोंबडा नावाचं तण आपल्याला माहिती आहे. आमच्याकडचे पाटाखालचे शेतकरी म्हणायचे, कुठं मुली देतात तिकडं, त्या वावरात कोंबडा सुद्धा नीट उतरत नाही. आणि मग ही शेतकरी शेती करायची हुलग्याची, कोरडो पिकांची. हुलगा म्हणजेच कुळीत. हे आहे कुळदाचं पीक. आणि भाग्य बदललं. 2 वर्षापासून निळवंडेची कृपा झाली आणि शिवार कोपरा न कोपरा, हा कॅनॉल आपण बघू शकता, कॅनॉलच्या कडेला आहोत आपण. कोपरा न कोपरा, इंच न इंच बागायत झालं. पण शेतकरी मित्रांनो, आव्हान आता बाकी मोठं आहे. हा रासायनिक खताचा अतिवापर आणि पाण्याचा अतिवापर आपल्याला जरा जपून करायचा आहे. या 2 गोष्टीमुळे रानं खराब होऊ शकतात. जमिनीची सुपीकता केव्हा टिकून राहणार आहे का, ज्यामध्ये तिच्यामध्ये जैविक विविधता असेल, तसेच 2 मातीच्या कणामध्ये उकळी असते, तिच्यात हवाही तितक्याच गुणोत्तरामध्ये असेल तर. नाहीतर अतिरेक पाण्यामुळे नापीक झालेल्या जमिनी, खराब झालेल्या जमिनी, क्षारयुक्त झालेल्या जमिनी आपण बघितलेल्या आहे. आणि हेच मेन आव्हान ह्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे. तेव्हा हे आत्ता 2 वर्षात पाणी आलेले शेतकरी बांधवांना माझी हात जोडून नम्र विनंती राहील की पाण्याचा संतुलित वापर, रासायनिक खताचा गरजेपुरता वापर करून आपली बापदाद्यांनी जमिनी टिकावल्या, आपल्यापर्यंत आणून ठेवल्या, तर याची सुपीकता, उत्पादकता टिकवणं आणि ही अशीच सुरक्षित आपल्या पुढच्या पिढीच्या हातात देणं, हे आपल्यासाठी फार मोठं आव्हान आहे.